महाराष्ट्र राज्याचा 65वा स्थापना दिनाच्या ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सांगलीच्या पोलीस परेड ग्राउंडवर पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घोगे, जिल्हा परिषदेच्या सीओ तृप्ती घोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी यावेळी उपस्थित होते। परेड कमांडर पांडुरंग सूर्यवंशी, राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय, सेकंड इन कमांडर मणिलाल पवार, तर प्लाटून कमांडर इस्माईल मोदी, पोलीस उपनिरीक्षक सांगली ग्रामीण। सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन हे पथक पुढील मार्गक्रमण करत आहे। या पाठोपाठ येणारा पोलीस पथक 2 शहर विभागाचा आहे। याचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर सागर होळकर। पद्मश्री डॉक्टर विजय कुमार शाह या ठिकाणी उपस्थित आहे। संमेलनामधील अनेक सन्माननीय मान्यवर, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य सेनानी या सर्व मान्यवरांना खास या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात येत आहे, शुभेच्छा दिल्या जात आहे। आपण सर्व या ठिकाणी आज सांगली पोलीस परेड ग्राउंडवरती महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या फ्लॅग रोहरणच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं जमलेले सर्व वरिष्ठ पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, आपण सर्व पत्रकार लोक, त्यांचं मी ह्या महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त सगळ्यांचं स्वागत करतो। निश्चितच काय गोष्टी आचारसंहितेवर बोलता येत नसतात, पण महाराष्ट्र दिन महाराष्ट्र स्थापन झाला आणि त्यावेळेलाच कामगार दिनही स्थापन झाला। त्यानंतरची महाराष्ट्राची प्रगती चांगल्यापैकी आणि कामगारांनाही चांगले दिवस, चांगल्या सुखसोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला, आम्ही पुढेही करत राहू। परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व सांगली जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना, जनतेला, माता बहिणींना, वडीलधाऱ्यांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा।